नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन कार्याला अभिवादन करून आजचा विषय मांडण्यासाठी मी उभा आहे. खरं तर त्याच्या आधी जे काय बोललं म्हणजे आमचे मुळीक साहेब असतील किंवा इंद्रजित सावंत तसे जास्त कौतुक करणारी लोक आहेत, त्यामुळे अधिक कौतुक त्यांचं झालेलं आहे. मी काय आधुनिक प्रबोधनकार किंवा असं काही नाही आहे. प्रबोधनकार म्हटलं तर मग एखादा हिंदू हृदय सम्राट जन्माला घालावा लागेल आणि ह्या वयात ती नको जबाबदारी. जे आपला ज्ञानेश महाराज आहे तितकं पुरेसं आहे. ते आधुनिक विधुनिक काही नसतं. आपण जे काम करतो ते प्रबोधनाचं करतो की नाही हे महत्त्वाचं आहे. आणि ह्यांनी तर सगळे आपल्या विचारपीठावर बसलेले सगळे मान्यवर आणि अनेक चेहरे मला आता दिसत आहेत की हळूहळू मी पण ओळखतो की आता आपलंही वय झालं. मी आता 38 म्हणालो जेव्हा भेट झाली पहिली किंवा इथे व्याख्यान झालं तेव्हा. आता 64 झालेलं आहे. आता पत्रकार पण नाही, आता संपादक पण नाही मी. तर अशा वेळी बोलायचं तर ह्याच्या आधी मी कधी कागद घेऊन आलेलो मला वाटत नाही की जे इथे अनेक भाषणं झालेली आहे. आज मला प्रकर्षाने आठवण येते ते बाबूराव धारवाडे आणखीन करंबटकर सरांची. खरं तर हे व्याख्यान सोडून तुम्ही कधीतरी माझं आणि कोल्हापूरचं नातं काय आणि ह्या राजश्री शाहू रंगमंचाचं नातं काय ते मी सांगीन. मी इथेच घडलेलो आहे. मला या कोल्हापूरनीच शिकवलेलं आहे. मला कोल्हापूरनीच आता जे बोलतोय ते बोलायला शिकवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी बाबूराव असतील, पानसरे सर असतील, पण बाबूराव धारवाडे आणि कणबरकर सर आणि इंद्रजित सावंत हे तर अगदी मित्रांसारखेच. आणि वसंत मुळीक यांनी जे केलं, जे सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये जे काही क्षण आले, अविस्मरणीय क्षण आपण म्हणतो की आपल्याला भारतरत्नपेक्षा सुद्धा मोठं काय वाटतं. तर आम्ही जे काम केलं इथे बिंदू चौकामध्ये जी सभा घेतली त्यावेळेला दिसलेले मला अजूनही माझ्यासमोर आहेत ते दोघंही. आपले इंद्रजित सावंत जेमतेम 23-24 वर्षाचे असतील, कदाचित त्याच्यापेक्षा सुद्धा जवळ तेवढेच असतील. आणि हे 40शीचे. आम्हाला ते पन्हाळ्याला भाषण होतं बाबूराव धारवाडेंची. ते माधवराव बागल विद्यापीठातर्फे एक त्यांचं काय त्याला शिबिर होतं आणि उद्घाटनाला मला बोलवलं होतं. तर भाषण होतं माझं, बीज भाषण त्यांनी लिहून घेतलं होतं. ते म्हटलं वाटलेलं आहे, मी आता जे बोलतो ते ऐका. आणि त्यावेळी हे दोघं भेटले आणि त्यांनी मला सांगितलं की खाली वसंतराव मोरे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आहे तर ते करायला याल का. तर म्हटलं आता हे बंद जागेतलं नको, म्हणे हाच विषय तिथे मांडा. म्हटलं नाही, आपण रस्त्यावरती मांडू. आणि यांनी 2 महिने काम करून जवळजवळ आम्ही 2-3 तास बोललो. त्यावेळी विजय देवणे आमच्याबरोबर होते, मला आठवतं अजून. आणखी नंतर जवळजवळ 2 महिन्यानंतर परिश्रम करून 40-45 हजाराची सभा त्या जवळजवळ बिंदू चौकामध्ये घेतली. त्यांचा पहिला म्हणजे त्यांना नमस्कार आहे माझा की ते खरे प्रबोधनकार आहे. ते माणसं घडवत असतात. आणि त्याच्यानंतर मला खात्री वाटते की कोल्हापूर हे खूप महत्त्वाचं काम करणारं शहर आहे. जे कोल्हापुरात होतं परिवर्तनाचं काम ते संपूर्ण महाराष्ट्रात होतं. हे 4 तारखेला तुमच्या लक्षात येईल. तेव्हाही झालं होतं की इकडचं सरकारच जाणार नाही, जिंकूनच येईल. पण आम्ही इथे शिवभक्त आंदोलन समिती घेतली, समितींची यांनी स्थापना केली आणि त्यांनी तो कार्यक्रम आपला सभा घेतली. त्या सभेच्या पण खूप आठवणी आहेत. म्हणजे त्या खूप सांगण्यासारख्या लिहिल्या पाहिजेत की कोल्हापूर काय करू शकतं. आणि गेल्या 25 वर्षामध्ये ते बदललं. त्याला कारण काय? त्याला कारण आपले स्वार्थ, दुसरं काय असू शकत नाही. नाहीतर या कोल्हापुरामध्ये इतकी ताकद आहे की त्यावेळी फील गुड काय त्यांचं दुसरं अजून काय होतं, शायनिंग इंडिया, ह्या सगळ्याला गारद करून महाराष्ट्रात जे घडलं ते देशामध्ये घडलं. आणखीन वाजपेयीचं सरकार गेलं, ते 10 वर्षामध्ये गेलं आणि हेही जाणारच आहे. कारण साल घालून हिमालयाला सह्याद्री झुंजतो, साल घालून हिमालयाला सह्याद्री झुंजतो, दख्खनच्या या मातीमध्ये शत्रूला गाडतो. जे विचारांची गद्दारी करतील
त्याच्यासाठी हा महाराष्ट्र आणि हा कोल्हापूर कायम दिशा देणार लागणार, दिशा देत राहणार. आणि हेही सांगण्यासाठी मला परत शाहिरीचीच मदत घ्यावी लागली. हे महत्त्वाचं. आणि खरे शाहीर आपल्या कोल्हापुरातच आहे, पिराजीराव सर नाही. परिवर्तनाचं कसं असावं. परंतु आताचे शाहीर आहेत बरेच जण, शायरी कशाला म्हणतात, खूप चांगले आवाज आहेत, चांगले गातात, शिकतात, चांगले शिकलेले आहेत. पूर्वी शाहीर शिकलेले नसायचे, आता शिकतात. पण शाहिरी कशासाठी करायची हे जर कळत नसेल तर त्याचा उपयोग काय. शाहिरी याच्यासाठी असते, नुसतं इतिहास सांगण्यासाठी नसते, तर इतिहासाचं स्मरण कर आणि तुझं भविष्य घडव हे सांगण्यासाठी वर्तमानात शाहिरांनी बोलायचं असतं, सांगायचं असतं, गायचं असतं. पण आता आपले शाहीर शिवाजी महाराजांचा पोवाडा गातात, शाहू फुले आंबेडकरांचा पोवाडा गातात आणि स्वामी समर्थाचा पण पोवाडा गातात, साईबाबाचा पण पोवाडा गातात. अरे पोवाडा कोणाचा गातात. आरती जी असते ती सावरकरांनी केली, जय जय शिवराय. आरती कशाची करते तर फत्तरी देवदेवतांची, दगड्या देवतांची करतात. तो कधीच जागृत नसतो, त्याला कुत्र्यापासून वाचवावा लागतो, नाही तर कुत्र कुठेही तंगडी वर करतो. ही परिस्थिती आहे. मग पोवाडे कोणाचे करायचे तर पोवाडे करत्या मर्दांचे करायचे असतात. आणि त्यासाठी पोवाडे जे आहेत ते पूर्वीपासून होत होते. शिवाजी महाराजांपासूनच नाही. पोवाडे म्हणजे प्रशंसा करणे, चांगल्या गोष्टीची स्तुती करणे, लोकांपर्यंत पोचवणे. त्यासाठी पोवाड्यांची रचना ही केली गेली होती. त्यानुसार त्याची जवळजवळ सुरुवात, जे मी जरा शोध घेतला त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याची जी सुरुवात जी आहे ती खूप जुनी आहे. त्याला खूप मोठी एक परंपरा आहे. शिवाजी महाराजांपासून शाहीर निर्माण झाले, पण त्या शाहिराच्या आधीसुद्धा जे काही गोष्टी झाल्या त्यासुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला फक्त लावणीकार आणि पोवाडेकार म्हणजे शाहीर झाले असं आपल्याला वाटतं, पण त्याच्या आधीसुद्धा पोवाड्याची सुरुवात झालेली आपल्याला दिसते. उदाहरणार्थ बघायचं असेल तर निवृत्तीनाथांचा एक अभंग आहे, संत निवृत्तीनाथ. त्याच्यात ते असं म्हणतात, निवृत्ती मुक्ताबाई चांगदेव गाढा, निवृत्ती मुक्ताबाई चांगदेव गाढा गाढा, हरीचा पोवाडा झेलताती. म्हणजे पंढरपूरच्या पांडुरंगाला त्यांनी पोवाड्यांचा गायक केलेला आहे. आणखी निवृत्ती मुक्ताबाई चांगदेवाला झिलकरी म्हटलेलं आहे. तेव्हा पोवाडा हा तेव्हापासून होता. मग शाहीर कुठून आला. म्हणजे त्या काळामध्ये हा पोवाडा हा शब्द होता, तो स्तुतीसाठी वापरला जायचा. तो विशिष्ट पद्धतीने पवाडणी म्हणतात, दांगट पोवाडा आहे, बरंच काय काय आहे. त्याचा माझा शाहिरीचा अभ्यास आहे, तो काय मी सांगत नाही इथे. पण त्या तपशिलात गेल्यानंतर आता जो शाहीर आहे आणि छत्रपतींचं नातं काय. आज प्रत्येकाला वाटतं की शिवछत्रपतींचं नातं हे शिवाजी महाराजांचा जर पोवाडा नसेल तर तो शाहीर होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यामध्ये एक तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गावा किंवा लिहावा असं ज्याला वाटतं. जशी कविता होते, कविता ही खूप जणांनी केलेली आहे, परंतु छत्रपतींचं जी शाहिरी झाली त्याचा पहिली सुरुवात ही अज्ञातदास पहिलं नाव होतं, पण आता संशोधनातनं त्यांचं नाव आगिनदास आहे असं समजलं. आणि जे आगिनदास आहे त्यांनी अफजल खानाचा जेव्हा कोथळा काढला गेला प्रतापगडाच्या पायथ्याशी, तेव्हा आगिनदासाला आपल्या जिजाऊंनी बोलावलं आणि सांगितलं की एखादा कवन गा. तर आगिनदासांनी जो कवन गायलं अफजल खानाचा जो पूर्ण ते दृश्य आहे त्याचा त्यांनी पोवाडा केला आणि पोवाडा शिवाजी महाराजांच्या समोर दरबारात सादर केला. आणि त्यावेळी शिवाजी महाराजांचं नाव पहिल्यांदा आपल्या पोवाड्यामध्ये आलेलं आहे, आगिनदासाच्या पोवाड्यामध्ये. त्यांनी असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये, कारण मला याने अभ्यास करायला लावला 15 दिवस. आता हे सगळं एकदा आता बोलून झालं की पाठ होईल, त्याला काही वेळ नाही लागणार. त्याने आगिनदासांनी तो पोवाडा म्हटल्यानंतर शिवरायांनी काय केलं असेल तर त्या आगिनदासाला इनाम दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ते लिहितात, म्हणून शिवाजी सर्जानं इनाम घोडा बक्षीस दिला, शेरभर सोन्याचा तोडा हातात घातला.
इथे शिवाजी महाराजांचं नाव हे पोवाड्यामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जी वर्णनं झाली त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शिवाजी महाराजांचं नाव येतच येतं. म्हणजे पोवाडा कोणी गायचा, तो छत्रपतींसाठी कसा गावा असं अनेक जणांनी केलं. त्या काळामध्ये एक तुळशीदास नावाचा शाहीर होता. त्या काळामध्ये तुळशीदासांनी पण अशाच पद्धतीने शिवाजी महाराजांच्या समोर एक पोवाडा गायला. तुळशीदास शाहिरा त्याने सदरेला आणला डफ तुणतुणे घेऊन, मग त्या तानाजी सुभेदाराला शिवाजी महाराजांचा पोवाडा ऐकविला. त्यांनी सिंहगडचा पोवाडा ह्या तुळशीदासांनी शिवाजी महाराजांसमोर गायलेला आहे. शिवाजी महाराजांचा पोवाडा कटिबद्ध केला 1000 रुपयाचा तोडा हातामध्ये घातला त्या तुळशीदास शाहिरांच्या शूरमर्दाचा पोवाडा मर्दानेच ऐकावा, हे त्यांनी लिहिलेलं आहे. तर शिवाजी महाराज ह्या कोंदणामध्ये असे बसले. म्हणजे ज्याला काव्यामध्ये शेक्सपियर, आपलं नाटकामध्ये शेक्सपियर म्हटलं जातं किंवा काव्यांमध्ये प्रेमाचे शाहीर म्हणून म्हटलं जातं, त्यांना ते जे गोविंदाग्रज म्हणजे आपले गडकरी, रामगणेश गडकरी यांनी मंगल देशा पवित्र देशा दगडांच्या देशा लिहिताना त्यांनी शाहिरांना कुठे बसवलं ते बघा. शिवाजी महाराजांना यांनी जसं सरताज बनवलं, महत्त्वाचं स्थान दिलं, त्याला सूर्य म्हटलं शिवाजी राजांना त्यांनी. म्हणजे हे आसमान हे सगळं शिवाजी राजांचं असं वर्णन केलं. तिथे आपले गडकरी असं म्हणतात, शाहिराला किती जबाबदारी आहे त्याच्यातनं लक्षात येते आपल्याला. ते म्हणतात भाव भक्तीच्या देशा शाहिरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा. म्हणजे कर्त्या मर्द आणखीन भावभक्ती ह्यांच्या कोंदणामध्ये शाहिराला बसवलेले आहे. शाहिराची ताकद किती. नाव मराठी, शांता शेळके लिहितात, नाव मराठी गाव मराठी मराठ मोळा प्राण, महाराष्ट्राच्या कुशीत जन्मलो हा माझा अभिमान, भीमा गोदा कृष्णे मधुनी प्यालो मी इतिहास, स्वातंत्र्याच्या वाऱ्याचे मी भरून घेतले श्वास, प्राजक्ताच्या फुलाला हसली कोमल प्रीत, वृक्ष मनाला हिम्मत देई शाहिरांचे गीत. शाहिराची ही ताकद आहे. शाहिराची ही ताकद नाही. धन्य धन्य शरद पवार की शरद पवार निवडणुकीला जायचं, धन्य धन्य बाळासाहेब ठाकरे, धन्य धन्य नरेंद्र मोदी, ह्यांचं गाण्यासाठी शाहीर नाही आहे. शाहीर कशासाठी आहे, कुठे बसवलेलं आहे शाहिरांना, शाहिरांचं कौतुक काय सांगितलेलं आहे, शाहिरांनी करायची कर्तव्य काय, हे सगळं कर्तव्य हे जे होतं ते शाहिरांनी केलं. म्हणून शाहिरांना शिवाजी महाराजांच्या काळामध्ये प्रचंड ताकद होती किंवा त्यांना सन्मान होता. शाहीर म्हणजे मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये 38 वर्ष काढली. मला असं वाटतं की आता जी पत्रकारिता आम्ही केली ती प्रिंटिंग जर्नलिझम झाली. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक जर्नलिझम म्हणजे TV जर्नलिझम आली. आता सोशल मीडिया म्हणजे तुमचं आता जे चॅनेल्स काढतात किंवा काही डिजिटल आहे. पण त्याच्या आधी काय होतं, त्याच्या आधी होतं होकल जर्नलिझम होती. जे घडलेलं आहे ते एकाकडनं दुसऱ्याकडे सांगत जाणं, ते काम आमचे जर आद्य पत्रकार कोण असेल तर नारद बिरद नाही वरचा, आमचे जर आद्य पत्रकार असेल तर ते शाहीर आहेत खरे. जे आता बाजी प्रभू इथे गेलेले आहेत घोडखिंडीमध्ये, 5-50 माणसं गेलेली आहे. त्या गावामध्ये स्मशानकळा निर्माण झालेली आहे. अशा वेळी शाहीर काय करायचे, त्या शाहीर त्या गावामध्ये जायचे आणि आज सकाळी घडलेली गोष्ट संध्याकाळी कवनबद्ध करून त्याचा पोवाडा करून गावात असे जायचे की स्मशान कळा दूर फेकून दिली जायची आणि तिथे एक बाजी प्रभूच्या इथे 100 बाजी प्रभू निर्माण व्हायचे. ही ताकद शाहिरांची होती. म्हणून शाहीर खरे पत्रकार आहेत. ते हिमतीचे पत्रकार आहेत. जे घडलं मग अफजल खानाचा वध असेल त्याचं कौतुक सांगायचं असेल तर तेही तसं त्याला रिपोर्टाज म्हणतात. कटाव थोडे थोडे छोटे छोटे असतील, त्याला एक बातमी किंवा काय आपलं छोटं छोटं आमच्या पत्रकारितेच्या भाषेत डबल हे काय ते डबल कॉलमची बातमी असं DC म्हणतील किंवा अजून थोडी मोठी झाली तर, पण ते काम आमच्या शाहिरांनी केलं. पण त्याच्यावरती बोळा फिरवण्याचं काम हे पेशवाईमध्ये झालं. छत्रपतींना विसरलं गेलं. नाच गाण्याचे कार्यक्रम सगळे सुरू झाले.
लावणी झाली, त्याच्यामध्ये 5 शाहीर मोठे तयार झाले. ते म्हणजे आपले राम जोशी, त्याच्यानंतर होनाजी बाळा, त्याच्यानं पुढे प्रभाकर, शाहीर प्रभाकर, त्याचप्रमाणे आपले परशुराम शाहीर, अनेक शाहीर तयार झाले, लावणीकार तयार झाले. आता पोवाडेवाला कोण म्हणालं नाही, परंतु त्यांनी त्या काळातलं भान ठेवून थोडं थोडं का होईना त्यांनी शाहिरी केली. छत्रपतींचं नाव ते घेत नव्हते, कारण बहुतेक ह्या 5 जणांचे शाहीर जे मोठे म्हटले जातात त्या 5 शाहिरांच्या मध्ये छत्रपती शिवरायांचं नाव नाही आहे. मग आगिंदासाचं नाव कुठून येणार? त्यांनी सगळं खलासच करून टाकलं. पेशवाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवलेलं नाही आहे. ते संपूर्ण 100 वर्षात त्यांनी पुसून टाकलं आणि त्याच्यातून जे शाहीर तयार झाले व त्यावेळी त्यांनी पेशव्यांचं वर्णन केलं, कौतुक केलं. धन्य प्रभू पेशवे, धन्य प्रभू पेशवे, त्यांचे ऐश्वर्य कसं रंगात आलेलं आहे ते सांगितलं त्यांनी. धन्य प्रभू पेशवे, त्यांचे ऐश्वर्य बघून मन रिजे, सुखी केला मुलकात, केशरी भात घरोघर शिजे. म्हणजे शाहीर असे केले की भात कोणाच्या घरात केशरी शिजतोय, आंबे मोहर तांदळाचा, आणि वरती तूप कसं मांडतात हे टाकलं. तीर्थो तीर्थी नित्य शेर भर, सोने सकाळी झिजे. दान धर्म करायला सांगितली, सगळ्यांना सांगितलं. पाप केलं असेल तर सोन्याची गाय भटाला द्यायची. आपल्या जिंदगीत तर 7-7 पिढ्या तर आपल्या सोन्याची गाय देण्यात गेलेले. आता 70,000 सोनं झालं म्हणून आपण बोंब मारतो. आपलं कुठे गेलं ते शोधा आधी. आणि पुढे नाही दुःख कुणास, पलंगी आनंदाचं जननिजे. ही परिस्थिती आहे. त्यांनी त्या काळामध्ये पण त्यांनी ती परिस्थिती रंगवलेली आहे. त्या ज्या शाहिरांनी जे आहे त्या, हा परशुराम शाहीर आहे, त्यांनी हे रंगवलेलं आहे. त्यांनी त्यावेळी सुद्धा पेशवाईमध्ये जी पंडित काव्य आलं, वामन पंडित, मोरोपंत पंडित, असे बरेच पंडित निघाले होते तेव्हा, जे आजही आहेत काव्यामध्ये आहेत. आणि ते सांगतात अजून, ते अजून असावा सुंदर चॉकलेटच्या बंगल्याच्या बाहेर येत नाही, किंवा अजून तशीच गाणी येतात. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, का बंगला नसतो, माझी या प्रियेचा बंगला चांगला बोलता येतो ना, पण यांची खोपडीच चाली दारिद्र्याने भरलेली आहे ना कायम. म्हणजे त्यांचं मागाचं वाक्य ते पूर्ण करतो. देवळाच्या आत बाहेर बसलेला भिकारी आणि आतमध्ये भिक्षुक जो असतो त्याची लायकी सारखीच, हे कायम लक्षात ठेवा. मग ते अंबाबाईचं मंदिर असलं तरी, सरकारी असलं तरी, त्याचं काही कोणी कौतुक करू नका. काय ते दोघांची लायकी तशीच असते, काही वेगळी नाही. तो देवाच्या नावाने भिक्षुकी करतो आणि देवाच्या नावाने भीक मागतो. मूळ खोटंच आहे ना, खरं काहीच नाही आहे. खरं असलं असतं तर संतांनी लिहून ठेवलं असतं. एकही संत असा निपजलेला नाही की देव खरा आहे सांगणारा. का त्याला काय मी सुपारी दिलेली नव्हती ना की असं बोलू नका, असं लिहू नका. 50-60 वर्षापूर्वी तुकडोजी महाराज होते, त्यांनी बोललेले, देव नव्हे जादूगार, करावया चमत्कार, हा तो व्यवहार पोटभऱ्यांचा. पोटभरे कोण आपल्याला माहिती आहे ना. आपल्याला परबाला, मोरेला, भोसलेला कोण दारात भिक्षुकी करायला देईल? चालेल दुसऱ्या भोसलेला तरी, ते म्हणतील नको, जोशीच पाहिजे. मग खोटी जानवं घाला नाही तर पगड्या घाला, काय उपयोग नाही त्याचं. त्याच्या आधी 150 वर्ष महात्मा फुलेंनी लिहिलेले, कल्पनेचे देव कोरिले उदंड, रचिले पाखंड स्वार्थासाठी, थोतांडे रचुनी आज्ञा फसविती, भटेलाच खाती राजरोस. त्या भटांना दक्षिणेची लाच दिल्याशिवाय आपल्या अकलेची वास्तू सुद्धा शांत होत नाही ना. अरे कष्टाने मिळवलेला पैसा असतो तो भटाच्या माड्यावरती घालतात कशाला? तुमच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे, नाव मिळालेलं आहे, कशाला घरात बंगल्यात शिरताना भटजी हवा? महात्मा फुलेंनी सांगितलेले, देवळाला दार नको आणि देवाला दलाल नको. पण आपल्या दलाली दिल्याशिवाय आपली पण वास्तू शांत होत नाही ना. त्याच्या आधी 400 वर्ष आपले तुकोबा सांगतात, तीर्थी धोंडा पाणी देव रोखडा सज्जनी, देव पाहावयासी गेलो देव होऊन या ठेलो. देव देहात देहात काहो जाता देवळात, तुका सांगे मूढ जना, म्हणजे मूर्खांना तुका सांगे मूढ जना, देव देहीची पाहना. त्याच्या आधी 400 वर्ष कबीर सांगतात, जत्रा में फतरा बिटाया तीरथ बनाया पानी, दुनिया भई दिवानी पैसे की दुलदानी. माणसाकडे पैसा आला की माणसाला धार्मिक व्हावंसं वाटतं, कारण स्टेटस मिळतात ना.
पैसा आला की जिरवण्यासाठी कुठेतरी चांगलं गंध म्हणून तुकोबांनी सांगितलेले गंध टिळे टोपी माळा हे तो देवाचे गबाळे. त्यामुळे माणूस जितका धार्मिक तितका बदमाश आहे, कायम लक्षात ठेवा. ज्याच्या दारात काळी भावली तो समजायचा की त्याच्याकडे ब्लॅकचा लोचा झालेला आहे. बाबा का बुलावा आला, बाबा का बुलावा आला म्हणून शिर्डीला धावला किंवा तो काय तो गाणगापूरला धावला की समजायचं ह्यांनी काहीतरी अफरातफर केलेली आहे, ते काय होणार नाही, त्याचं काय तो तिकडे सापडणार. हे पोलीसवाले आहे तिथे असतील कोणी, हे पोलीसवाले जर हाफ मर्डर जर शोधायचं असेल तर त्याला आंगणेवाडीच्या जत्रेत शोधतात, कारण 6 महिन्यांनी बायकोला भेटायला तिकडे, आणि मोठा मर्डर किंवा मोठा फ्रॉड करून जो फरार असेल त्याला शोधण्यासाठी तिरुपतीला जातात. तिकडे हमखास मिळणार तो, कारण तिथे सगळे विषय संपतात असं त्याला वाटतं, पण तिथे पोलीस जाळं घेऊन असतात. जाऊन जाऊन जाशील कुठे. तर त्याच काळामध्ये अमृतानुभवमध्ये ज्ञानेश्वरी म्हणतात, देव हे कल्पित शास्त्रे शाब्दिक पुराणे सकळ बाष्कळिक. आणि आता पुराणातल्या कथा तुम्हाला सांगितल्या जातात. आणि वैभव संतोषी माता मेली, आता वैभव लक्ष्मी जोरात आहे ना, आता दुसरी कोणतरी काढतील, अशी वैभव प्राप्त होणार आहे. सावित्रीबाई फुले शिकले नसते तर तुमच्या घरामध्ये वैभव कुठून आलं असतं आणि लक्ष्मी पण कुठून आली असती. पण आपण काय केलं, आपण उलटं वागलो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, त्याच्या आधी सांगतो मग देव हे कल्पित शास्त्रे शाब्दिक सांगून सुद्धा हे सांगितलं, आणि म्हणून प्रबोधनकार असं म्हणतात की हे सगळी वेद पुराण आहे ती संडासात टाकायच्या लायकीची आहे. हिंदू हृदय सम्राटांचे वडील, म्हणजे आमचे नाहीत काय, आमच्या वडिलांनी मी सांगतो तेच धंदे सगळे केले म्हणून लवकर गेले. जास्त जगायचं असेल ना तर देवधर्माच्या फंदात पडू नका. तुम्ही बघा चांगली काढली. बाबा आडवा बघा, 93 वर्षाचे टकाटक आहेत एकदम. केशवराव धोंडगे 102 वर्षाचे. रामदास बिनबास झूट बोलणार आहेत त्यावेळी, आत्ता गेले 105 वर्षी. तुमच्या इथे वसमतला जंगम स्वामी नावाचे शाहीर होते, वसमतचे, MA शिकलेले त्यावेळी. ते कीर्तनं करायचे, इंग्लिशमध्ये MA झालेलं होतं. नाना पाटलांनी सांगितलं हे धंदे कशाला करतात, शाहिरी करा. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजवला. 90 वर्ष, ते पण 105 वर्षाचे होते. शाहीर साबळे 93 वर्ष. आत्माराम पाटील जवळजवळ त्यांचं 80-90 वर्ष. हे हिमतीने गेले. अमर शेख आणखीन अण्णाभाऊ साठे ॲक्सिडेंटमध्ये गेले. अमर शेख ॲक्सिडेंटमध्ये गेले, त्यांच्या धक्क्याने आपले अण्णाभाऊ साठे गेले, नाहीतर तेही 100हून अधिक वर्ष जगले असते. कारण त्यांचं खरं नातं ह्या मातीशी आणि मतीशी होतं, मधला आगापिछा नव्हता त्यांना. तर हे सगळं जर आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला शाहीर समजून घेतलं पाहिजे, शाहिराची ओळख समजून घेतली पाहिजे. नुसतं धन्य धन्य म्हटलं आणि टाण 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 वाजलं की आपल्या अंगामध्ये हे होतं, काय म्हणतात, थैमान घातल्यासारखं होतं. तर तसं नाही आहे. खरा शाहीर कसा असतो, खरा शाहीर कोणाला म्हणायचा हे आपल्याला शिवरायांचं जे नाव घेतात त्यांनी तरी समजून घेतलं पाहिजे. शिवरायच नाही, इतर सगळ्यांची नावं आपण प्रबोधन चळवळीतलं घेतो. कारण शाहीर हा पत्रकाराचं कामच मुळात आहे की प्रबोधन करण्याचं आहे. मनोरंजन असलं पाहिजे, पण पहिलं काम तर प्रबोधन केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मग तो नाटककार असेल, साहित्यकार असेल तर कशासाठी आहे, तर समाजाला जागृत करण्यासाठी. आणि त्यासाठी शिवाजी महाराज हे खूप मोठं नाव होतं. प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या दगलबाज शिवाजी या पुस्तकामध्ये म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर जय शिवाजी या घोषामध्ये 33 कोटी देवदेवतांची फलटण रिटायर होते. हिंदू हृदय सम्राटांची वडील. मग 33 कोटीमध्ये दादा भवानी माता बसत नाही का? कशाला पाहिजे जय भवानी जय शिवाजी? का जय जिजाऊ जय शिवाजी बोलायला आपल्याला लाज कसली वाटते? अहो जिजाबाई होत्या, त्यांचं स्वप्न होतं स्वराज्याचं, शिवाजी महाराजांचं नव्हतं. त्यांनी आपल्या आईचं स्वप्न पूर्ण केलंय, पुढच्या भवानी मातेचं नाही केलंय. भवानी माता होती तेव्हा, तुळजाभोवची भवानी बरेच वर्ष जुनं प्रकरण आहे. लफडं तुमच्या इकडचं आहे, आंबाबाईचं. तिला आंबाबाई म्हणायचे तुम्ही आधी. आंबाचा नवरा कोण? पुराणानुसार आंबाचा नवरा शंकर. आता तुम्ही महालक्ष्मी बोलतात तिला. आता नवरा कोण?
विष्णू नावच बदलून टाकला. जे पहिलं खोटं आणि खोट्यावर किती खोटं, म्हणून त्यावेळेचा शाहीर जो आहे परशुराम नावाचा, जे पेशवाईतला, आचरण खोटे संकट मोठे युगांत आलासा वाटे, ही त्याची लावणी आहे. ती वाचा खरं. मामा धोंडांच्या पुस्तकामध्ये आचरण खोटे संकट मोठे युगांत आलासा वाटे, धर्म बुडाला हरपले नाणे विसरले सत्कर्माचे गाणे. त्यांनी स्वतःवरती टीका करून घेतलेली आहे की आम्ही सत्कर्म करायला विसरलो, शाहीर विसरलेले आहे. आम्ही शिवाजीला विसरलो. पुढच्या कडव्याचे म्हणतायत ते की ह्या इकडचा जो बहुजनांचा राजा होता त्याला आम्ही विसरलो आणि खोट्यामध्ये करून आम्ही आमची सांस्कृतिक आणि सामाजिक संपूर्ण घडी विस्कटून टाकली. हे जे शाहीर 5 शाहिरामध्ये परशुराम जे शाहीर होते ते जास्त काळ ते हयात होते, म्हणजे 90 वर्षाचे त्या काळामध्ये ते राहिलेले आहेत. तर ते असताना त्यांनी पेशवाईचा काळ पण 25 वर्ष पाहिला होता आणि ब्रिटिशांचा पण काळ पाहिला होता. त्याच्यातून त्यांना हे सुचलं की आम्ही आमच्या धर्मापासून, म्हणजे कुठल्या विशिष्ट धर्मापासून नाही तर माणूस म्हणून राष्ट्रधर्म जो पाळायचा असतो, आपण जे इकडच्या व्यवस्थेशी जे प्रामाणिक राहायचं असतं ते आम्ही राहिलो नाही. यांनी पण लावण्या लिहिलेल्या आहे. टुमदार कुणाची छान नवती भर ज्वान पुसारे आली कुठून. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं जे गमतीशीर आहे, स्वरूपाचे तुटती तारे कडारे कडा विजवा पडती तुटून, पानं खाऊन ओट करी लाल अंगावर शाल झळकती चुडे, गजगती चाले हळूहळू उरीग जोबन उडे, वय अटकर बांधा लहान हरपलो पाहुनी भान, करी अर्पण प्रंच प्राण रणिग जाऊ कटून. म्हणजे रणातून आम्ही सुटून आम्ही बाईच्या मागे लागलेलो असं त्यांनी सांगितले. गगनात चांदणी ठळक मारिशी झळक उभी अंगणी, किती नटून थटून मारशी छनानन नैनांच्या संगीनी. हे गाणं माझ्या जिंकूया ढाई दिशा नाटकामध्ये होतं आणि ते छनानन कसं आहे तर काय वर्णन त्यांनी केलेलं आहे. तो आमचा जो एक शाहीर होता, ती बाई नाचायची मध्ये. ती बाई नाचताना काय करायचा, छनानन करता तिचा घुंगरू दाखवायचा. किती नटून तटून मारशी छनानन नैनांच्या संगीनी. त्याचं विवेक तामणकर त्याचं नाव, कोकणातलाच RSSचा कार्यकर्ता चांगला अजूनही आहे, ब्राह्मण आहे. मी त्याची जात सांगायची गरज नाही, पण तो आमच्याच बरोबर होता, अजूनही आहे तो. तर त्याला मी एक दिवस सांगितलं, तुला या शब्दांचा अर्थ कळतो का? तू तर म्हटलं चांगल्यातनं संस्कारित घरातून आलेला आहे. तर त्याचा अर्थ आहे छनानन म्हणजे छुमछुम छन्नन असं नाही आहे, ते घुंगरू नाही आहे. गजानन माहिती आहे का तुला? तर म्हणे गजानन माहिती आहे. गज म्हणजे हत्ती, आनन म्हणजे चेहरा, तोंड. गजमुख म्हणजे गजानन. तसं म्हटलं छनानन म्हणजे छान आनन, म्हणजे सुंदर स्त्री तिच्या तोंडाकडे बघ, पायाकडे बघू नको. आमचा आत्ता शाहीर तर इतका जर गेलेला असेल तर त्यावेळी काय मजा आली असेल ना, लोकांनी कसे वागले असतील. आणि त्यांनी वर्णन काय केलं, नयनांच्या संगीनी. म्हणजे त्या शाहिराला संगीनी माहिती होत्या, ब्रिटिश माहिती होते, शत्रू माहिती होता, शत्रूच्या हातातलं हत्यारही माहिती होतं. इतके शाहीर प्रगल्भ होते. पण पेशवाईच्या बाजार गुंडग्या चाळ्यांमध्ये अडकल्यामुळे शाहीर फुकट गेले. आणि मग पुढे झालो घावा विण घायाळ, झोंबला विखारी व्याळ, कोणास घालीशी माळ, कुणाला ग उठून. मी हे का सांगितलं तर पोवाडे गेले कसे, तर पोवाडे हे नाच गाण्यांमध्ये गेले. आणि अशामध्ये महात्मा फुलेंचा जन्म झाला. ते रायगडावरती गेले. रायगडावरती गेल्यानंतर शिवसमाधीचा शोध घेतला. शिवाजी महाराज आठवायचं कारण काय, म्हणजे हे मधले शाहीर खूप सांगता येतील, तपशील तर खूप सांगता येतील. आणि त्याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, जरी ही शाहीर मंडळी लावणीकार असली आणि पेशवाईच्या काळातली असली तरी त्याच्यातली माणसं खूप, सगन भाऊ जो आहे खूप चांगलं लिहिलेलं आहे. त्यांनी पोवाडे पण चांगलं लिहिलेले आहे. त्या काळातला एक पोवाडा फडफडतो भगवा झेंडा गगनात, त्यांनी वास्तव त्याच्यामध्ये सांगितलेलं सुद्धा आहे, चांगलं डिटेलिंग खूप चांगलं केलेलं आहे की लावणीमध्ये आम्ही कसं फसलो आणि कशी मराठा साम्राज्याची वाट लावली, हेही त्यांनी लिहिलेलं आहे.
ते वर्णन अत्यंत मजेशीर आहे. त्याच्यात ते लिहितात, अटकेला झेंडा लागला होता, आनंद मोठा झाला, आम्हा मराठ्यांची दोन स्वर्ग राहिला, अटकेहून आले थेट गेले रंगमहालाला. रंगमहालात तर नवी बया भेटली त्याला, लावणीचा पाहून शिणगार, रूप तिचं न्यार, झाला बहादूर पुरा थंडगार. लावणीनं वाट दिली फंद फितुरीला, इश्काच्या प्यालामध्ये महाराष्ट्र बुडविला. हे त्यांनी लिहिलेलं या लावणीकारांनी. आपण असं म्हणतो की बामणा घरी लिहणं, कुणब्या घरी दाणं, अशी काही म्हण आहे, आणि महारा घरी नाचणं, नाच गाणं, हे साफ खोटं आहे. आज जे सगळ्यात जुनं गाणं आहे, जे म्हटलं जातं अमर भूपाळी, घनश्याम सुंदरा श्री, किती छान गाणे, त्याचे शब्द किती जबरदस्त आहे. तुम्ही ऐका, किंवा त्याच्यातलं लटपट लटपट तुझं चालणं, ते मूळ होनाजीने लिहिलेलं आहे. होनाजी बाळा नव्हे, होनाजी हा गवळी होता, आणि बाळा नावाचा त्याचा तो साथीदार होता, तो त्याचा सहाय्यक होता. तो नाच करायचा, आणखीन हे गायचे. त्याचं नाव बाळा कासकर, एक गवळी, आणखीन दुसरा शिंपी. आता हे आजचे ओबीसी, मग त्यांची गाणं बामणांनी कशाला गायची आणि अमर भूपाळी कशाला म्हणायची? तर असं काही नसतं, विशिष्ट जातीकडे कोणाकडे दिलेलं नसतं. आता सोनाली बेंद्रे सुद्धा छान नाचते ना, ममता कुलकर्णी, असं काही नाही. नाच गाणं मारा घरीच पाहिलं असं काही नाही आहे. दाणं काय तेही पिकवतं, जमिनी घेतल्यात ना आपल्या विकत, सातार बाजूच्या कसतात ना. तर वास्तव लक्षात घ्या, म्हणजे कुठलं तरी ऐकून काही बोलू नका. ह्या लोकांनी केलेलं प्रचंड मोठं काम आहे. त्या काळातला दबाव असेल किंवा त्या काळातली उपयुक्तता असेल, पण मिळालेल्या त्याच्यामधून त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. अशा वेळी महात्मा फुले निर्माण झाले, आणि त्यांना लक्षात आलं की जर आपल्याला समाजातला माणूस, जर त्याच्यातला आत्मा जर जागरा करायचा असेल, त्यातला जीव द्यायचा असेल, तर त्याचं ते काम फक्त शिवराय करू शकतात. कारण छत्रपती शिवरायांनी हा झोपलेला महाराष्ट्र होता, तो 400 वर्ष, त्या 1600 सालामध्ये उभा केला होता. स्वराज्य नावाची कुठली कल्पनाच नव्हती. म्हणजे जसं अच्छे दिन सारख्या कल्पनेला आपण फसलो, ते आलेले नाही, येऊ शकत नाही ना. अच्छे दिन त्यांचे होतील, आपले कसे होतील ना. पण आपण फसलो. विचारलं काय याचं मॉडेल काय अच्छे दिनचं, कोणीच विचारलं नाही. पण तरी सुद्धा फसलो. 15,000 रुपये, 15 लाख रुपये खात्यात जमा होतील का? कसे होतील? आपले वडील पण आपल्या खात्यात जमा करत नाही रिटायर झाल्यानंतर. आज ते म्हणतात की पुढचं पुढे बघू, आता काय त्या भानगडीत पडत नाही, बिल काय करणार नाही म्हणून. आई पण नाही करत. ते शेवटपर्यंत सांगतात तुमच्या नशिबात असेल तर खा तुम्ही, नाही तर मारा. तर आपण फसलो. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्यांचे वडील आदिलशाच्या दरबारात असताना स्वराज्याची गोष्ट करतात. शून्यातनं विश्व निर्माण करायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वात आणि शब्दात होती. ही महात्मा फुलेंनी ओळखली. ते रायगडावरती गेले. रायगडावरती गेल्यानंतर तिथे त्यांनी समाधीचा शोध घेतला. तिथे फुलं वाहिली. आल्यानंतर एका ग्रामदोषाने ती पायाने तुडवून फेकून दिली. त्यांना राग आला. त्यांनी सांगितलं शूद्र कसा देव होऊ शकणार. मग आल्यानंतर काय केलं? महात्मा फुले तर विविध अंगी लेखन करणारे होते. त्यांनी मोठा लेख लिहिला असता, त्यांनी त्याच्यावरती कथा लिहिली असती. त्यांनी काय लिहिलं तर त्यांनी त्याच्यावरती पोवाडा लिहिला. कुलवाडी कुलभूषण पवाडा सांगतो भोसल्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. अशा पद्धतीने त्यांनी पहिल्यांदा पोवाडा लिहिला. आणि आज आपण पोवाडा जो मूळ दुरुस्त करायचं काम म्हणतो आपण, छत्रपती शिवाजी महाराजांपासून जो बिघडले, ते गेल्यानंतर जो पोवाडा बिघडला, जो शाहीर बिघडला, त्याला दुरुस्त करायचं काम महात्मा फुलेंनी त्या पोवाड्यामध्ये केलेलं आहे. 36 चौकाचा पोवाडा आहे. त्याच्यामध्ये जो शेवटचा भाग आहे, शेवटचा 8 ओळी का 12 का इनमीन 48 किंवा 50 शब्द असतील, ते लिहितात. त्याच्यामध्ये पूर्ण शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, व्यक्तिमत्व आहे, कार्य आहे, उद्देश आहे, त्यांची नीती आहे. म्हणजे जे कोण म्हणतात ना शिवाजी महाराज आम्ही घराघरात पोचवला, आणि ज्या माणसाने कधी शाहिरी केली नाही तो शिवशाहीर म्हणून मिरवला, शेवटी तगड्यावरती करून गेला. समजलं की ना, आमच्या शिव्या खात सगळ्यांच्या.
पुरंदरायचं काय काय लागायचं कसं, आपली माणसं फसलेली त्याच्यामध्ये आहे. त्याची 100 पुस्तकं जरी एका ठिकाणी शिवचरित्र ठेवलं आणखी 8 ओळी ठेवल्या ना, तर ह्याची तागडी खूप ताकद वाढली. ते म्हणतात काय त्याच्या शेवटचे, मावळे गडी सोबतीला यवन जेरीस आणीला, बाळगी जरी संपत्तीला लोभ द्रव्याचा नाही केला. आधी सोडले आळसाला हळूच, आधी सोडले आळसाला लढवी अचाट बुद्धीला, कमी नाही कारस्थानीला हळूच वळवी लोकांना, पहिला झटे फितुरीला अखेर करी लढाईला. युक्ती बचवी जीवाला, युक्तीने बचवी जीवाला, कधी भीना संकटाला, बनवी नव्या नव्या कायद्याला, टळे ना रयत सुखाला. रयत कधी सुखाला टळणार नाही असं राज्य त्यांनी निर्माण केलं. राजा क्षेत्रांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला, पवाडा गातो शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा. हा ऐका, तुम्हाला बाकीचं वाचायची गरज नाही. एकेका शब्दामध्ये एका ओळीमध्ये 6 शब्द आहेत. त्या प्रत्येक शब्दाला एक अर्थ आहे, एक चरित्र आहे केवढं तरी मोठं. हे वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं कार्य ते अधिक ताकदीने लोकांसमोर आलं. मग त्याच्यावरती अजून बऱ्याच गोष्टी सांगता आल्या असतात, संत काव्य पंत काव्य त्यांचं काय झालं आणि मग ह्यांच्यामध्ये कसं घुसलं. पण पोवाडा आहे ह्याची सुरुवात जी आहे ती नामदेवांच्या अभंगापासून आहे. नामदेवांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये गोंधळ आहे आणि गोंधळामध्ये आधी नमन असतं, नंतर मग गुणगान होतं आणि नंतर एक पुराणातली एक चरित्रकथा, एक कथा सांगितली जाते. ते धर्मकर्मकांडाशी संबंधित आहे. पोवाडाकारांनी काय केलं, तीच गोष्ट पराक्रम सांगण्यासाठी प्रशंसा करण्यासाठी वापरली. त्याच्यानुसार नमन आलं, काही ठिकाणी गण आला, मग परत नंतर त्याच्याबद्दलचं काय अजून कौतुक असेल ते सांगायचं प्रशंसापर, आणि नंतर त्यांच्या आयुष्यातलं एक घटना सांगून मग तो सिंहगडाचा पोवाडा असेल, तो नंतर अफजल खानाच्या वधाचा पोवाडा असेल, तो अजून अनेक पद्धतीचे ते पोवाडे निर्माण झाले. हे जवळजवळ 1200 सालापासून होतं, जे शिवकाळामध्ये ताकदीने केलं गेलं. नंतरच्या काळामध्ये आपल्या महात्मा फुलेंनी केलं, पोवाडा लिहिला. पण तो पोवाडा लिहायला नेमकं कारण होतं की तिथे त्यांचा झालेला अपमान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उपयुक्तता कशी आहे समाज जागृती करण्यासाठी, यासाठी त्यांनी त्या पोवाड्याच्या शाहिराची भूमिका त्यांनी त्याच्यामध्ये वठवलेली आहे. शाहिराला पण पूर्वी शायर म्हणायचे. त्याच्यामध्ये शक्ती आणखी शिव आणि शक्ती असा प्रकार होता. शिवमध्ये ते जे फेटा बांधायचे शिवपंथीय होते, त्याच्यामध्ये तो गुच्छ यायचा, पुढे फेटाच्या वरती गुच्छ यायचा, म्हणून फारसी आणि उर्दू लोक जे होते ते त्यांना तुरेवाले म्हणायचे. आणि नंतर जे दुसरे होते आपले शक्तिपंथातले शिव आणि शक्ती, तर तो जो शक्तीमधला जो होता, त्या शक्तीमधला जे होते त्यांचा पटका जरा वेगळ्या पद्धतीचा होता आणि इथे कोर चंद्रकोर लावायचे, म्हणून त्याला फारसीमध्ये कलगी म्हणतात, म्हणून कलगी तुरा. त्याच्यामध्ये असायचा सवाल जवाब असायचा, म्हणजे आपण एक कोडं टाकायचं, ते कोडं सोडवायचं वेगळ्या पद्धतीने. ते नाटकच होतं, ते तमाशामध्ये गेलं आणि शाहिरा वेगळ्या पद्धतीने आला पुढे. आणि त्याचा नंतर शायर होता, तो नंतर शिवकालामध्ये शाहीर झाला. महात्मा फुले शाहीर पण झाले. अनेक महात्मा फुलेंनी नाटककार झाले, उत्तम पद्यकार झाले, उत्तम विचारवंत झाले, अनेक गोष्टी त्यांनी केल्या. महात्मा फुलेंनी शिक्षण तज्ज्ञ होते, बऱ्याच गोष्टी केल्या, पण त्याच्यातून त्यांनी एक दिशा दिली. आणि मग सत्यशोधक जलसे आले, त्याच्यातून जवळकरांनी तुमच्या शिवाजी मेळा नावाने तर प्रचंड ताकदीने त्यांचे शिवाजी महाराजांचं कौतुक करणारी गाणी लिहिलेली आहेत, ज्याला शाहिरी गीतं आता आपण म्हणू शकतो. केवळ काठीच्या आणखी गफाच्या आवाजावरती त्यांनी ते काम केलं, पण खरं त्याच्यानंतर काम झालं, उत्तम काम झालं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधात. ते जे केलं ते अण्णाभाऊ साठेंनी केलं. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस, 1920 सालचा जन्म, तुमच्या वाटेगावचे ते. तर त्यांनी काय केलं, त्यांनी तर सांगितलंच की ही पृथ्वी शेषाच्या फण्यावरती उभी नाही आहे, पुराणातल्या कुठल्या शेषाच्या फण्यावरती उभी नाही, तर कष्टकऱ्यांच्या मनगटावरती आणखी घामावरती उभी आहे.
मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कष्टकऱ्यांच्या आणखीन घामाच्या आपलं घाम गाळतात त्यांच्या चांगुलपणावरती उभी आहे, नाही तर कधीच 12च्या भावात सगळे गेले असते. ते बिचारे सहन करतात, बोलत नाही, आणि ते त्यांनी जगबदल घावमध्ये सांगितली, त्यांची भूमिका मांडलेली आहे. परंतु अण्णाभाऊ साठेंनी जे काम केलं ते प्रचंड काम जे आहे. 1920 सालचा जन्म, 15 पोवाडे लिहिले, लावण्या लिहिल्या, 14 लोकनाट्य लिहिली. लोकनाट्याचं नाव चांगलं आहे, लोकनाट्यांची नावं खूप चांगली आहेत. शेटजीचं इलेक्शन, बिलंदर बुडवे जे आता आपण बुडवतात ना लोकांना, पुढारी मिळाला, मुंबई कुणाची, 13 कथासंग्रह, 35 कादंबऱ्या, 7 जवळजवळ चित्रपट. पण ह्या माणसांनी वयाच्या 22व्या वर्षी, फक्त 22व्या वर्षी, जो गण होता पूर्वी, जो शिवकालापासून जो गण म्हटला जायचा तो गणपतीला अर्पण केला जायचा. मग आधी गणाला रणी आणीला, नाहीतर रंग पुन्हा सुना सुना, पठ्ठे बापूरावांचं गाणं आहे. अनेक गाणी आहे. जय शिवशंकर किरीजा तनया असं काहीतरी एक गाणं आहे. पठ्ठे बापूरावांनी जवळजवळ 400 गण लिहिलेले आहेत, खूप वेगवेगळे, पण ते सगळे गणपतीला अर्पण केलेले आहेत. अण्णाभाऊ साठेंनी काय केलं, तो त्याच्यातला गणपती काढला आणि तिथे गणाच्या इथे छत्रपती शिवाजी महाराजांना बसवलं. 1.5 दिवसाची शाळा शिकलेला माणूस, गरिबी, प्रचंड गरिबी, दारिद्र्य, पण त्याला इकडच्या मातीचं मन माहिती होतं. त्या मातीत काय उगवायला पाहिजे ते माहिती होतं. कारण आपल्या देशाची माती, ह्या मातीमध्ये खोटं पटकन उगवतं, सत्यच उगवत नाही, असत्य झटझट झटझट उगवतं. एक वाक्य आहे बाळ कोलटकरांच्या आपलं वाहतो दुर्वाची जोडी नावाच्या नाटकातलं. दुर्गंधी जी आहे, दुर्गंधी ती 5 किलोमीटरवरनं वाऱ्याने सहज नाकापर्यंत येते, पण सुगंधासाठी कानातला फाया नाकापर्यंत घेण्याची पण तसदी आपण घेत नाही. आपल्याला आपली माणसं ओळखता आली नाही. 1.5 दिवसाची शाळा शिकलेले आपले अण्णाभाऊ साठे केवढा बदल करतात. त्यांच्या बाबतीत तर खूप, किंवा ते बाबूराव गुरुवांकडनं तुम्ही ऐकलेलं पण असेल त्यांचं चरित्र. पण ते म्हणतात, प्रथम मायाभूमीच्या चरणा, छत्रपती शिवबा चरणा, स्मरोनी गातो कवना. नंतर ते पुढे म्हणतात, क्रांतिकारी वीरांना आणि त्यागी हुतात्म्यांना, देशासाठी देह जिजविला त्या नररत्नांना, महाराष्ट्र भूच्या भूषणा, पणा लावून या प्राणा, अर्पिले ज्यांनी जीवनाला, आशीर्वाद मागतो गावावया कवना जी जी. त्यांनी पूर्ण त्या गणामध्ये छत्रपती शिवाजींना सन्मान दिलेला आहे. टिळकांनाही त्यांनी दिलेलं आहे, क्रांतीवीरांना दिलेलं आहे, समाज सुधारकांना दिलेलं आहे. शाहिराचं नातं छत्रपतींशी इतकं आहे, फक्त पोवाडे गाणं इतपत नाही आहे, ह्या सुधारणा करण्या इतपत पण आहे. त्याच्यानंतर शाहीर साबळे यांनी वयाच्या 30व्या वर्षी आधुनिक मानवाची कहाणी नावाचं त्यांचं एक छोटीशी पुस्तिका आहे. त्या पुस्तिकेमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीपासून ते ह्या देशाच्या स्वातंत्र्याच्या आपल्या चळवळीपर्यंत, यशापर्यंत त्यांनी 40 पानांमध्ये गुंफलेलं आहे. पूर्ण अनेक गोष्टी त्यांनी गुंफलेल्या आहेत, त्या प्रसंग गुंफलेले आणि प्रजासत्ताक कसा निर्माण होतो. अण्णाभाऊ साठेंनी 48 सालामध्ये हा गण लिहिल्यानंतर त्यांनी 53 सालामध्ये गण लिहिला. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनाच नाही तर आपल्या जीवनाची, महाराष्ट्राच्या जीवनाची दिशा देणारी एक वाट दाखवून दिली. आणि ते म्हणतात, जनारूपी गे गणा प्रणामा, तव सेवा आवडे, पुण्य मद शत जन्मीचे घडे, पारिजात मद शब्द फुले ही जडन प्रयासे घडे, लोक हो मानून या भाबडे, जगात जे नित घडे मज पुढे मोठे कोडे पडे, सांगतो जना आपुल्या पुढे, नित ऐकता आला वीरांचे पोवाडे, रणवीर शिवाजी फुले शाहू पुढे, सुभाष गांधी आंबेडकर हो बडे, भगत सिंग कोतवाल उमाजी क्रांतीवीर चिमखडे, जाहली शिरा वेगळी धडे, ऐकता वीरांचे गानवीर श्री चढे, नतमस्तक होते विभूती गाना पुढे, क्रांती कवनानी रोमांचित हो मडे, जडे खडे आवाज साथीला सत्याचा डफ कडकडे, घेऊया नवज्ञानाचे धडे. हे त्या शाहीर साबळेंनी किती ताकद असू शकते शब्दांमध्ये. हे शाहिरांनी काम करायचं असतं. आत्माराम पाटील नावाचे होते, ज्यांच्या गाण्यावरती संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला.
1955 सालामध्ये जेव्हा मुंबईसह महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली तर 1955 मध्ये पहिल्यांदा त्यांनी त्यांचा जो खुशाल कोंबडं झाकून जरा जे गाणं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण शिवाजी महाराजांपासून त्यांचा शिवकाल रेखाटणाऱ्या सगळ्या हुतात्म्यांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे। तो 1955 सालामध्ये त्यांनी केलं। ते असं म्हणतात शिवाजी महाराजांच्या वरती लिहिताना अनेक त्यांच्या कवनं आहेत, अनेक लखुजी महाराजांवरती सुद्धा त्यांनी जिजाऊंवरती चांगलं पोवाडा लिहिलेला आहे, पुन्हा शहाजीराजांवरती लिहिलेला आहे, पुन्हा आपलं स्वराज्य क्रांतीसाठी आधी नांगर धरला हाती नावाचं त्यांचं गाणं आहे खूप चांगलं। जिजाबाईंनी कसं त्यांना शिकवलं शिवरायांना ते पण चांगलं आहे। शिवरायांना स्वराज्यासाठी आधी नांगर धरला हाती आणि मग विचारांची प्रेरणी करून हे स्वराज्य कसं निर्माण केलं ते सांगितलेलं आहे। ते जे काय त्या पोवाड्यामधल्या ज्या ओळींमधून चाल बदलते जिथे त्या ओळींमधनं सांगतात ते खूप महत्त्वाचं आहे। ते शिकलेले किती होते? ते फक्त 7वी शिकलेले होते, भाजी विकणारा माणूस। पण तो सांगतोय येशू ख्रिस्त जो तो धर्मासाठी मेला, येशू ख्रिस्त रसूलल्ला, आम्ही करतो हल्ला गुल्ला त्यांच्या नावावरती, सारं स्वार्थाचं कारण लावी धर्माचं तोरण, सारं अधर्माचं रण साऱ्या जगावरती। तेच आत्माराम पाटील सांगतात, ब्रह्मज्ञान नाही ज्याला त्यांच्या ब्रह्म घोटाळ्याला, पगडी आणि उपरण्याला ब्राह्मण म्हणू नका, महात्माजी लोकमान्य फुले आंबेडकर धन्य, त्यांचं खरं ब्रह्मज्ञान कधी विसरू नका। काय ताकद असू शकते शाहिराची। आणि ते पुढे त्याच्या पोवाड्यामध्ये लिहितात, दिनदुबळ्यांचा रक्षण करता शिवराया होता, माता भगिनीसाठी तर तो भाऊ राया होता, जमीनदारी आणि जहागिरीला दिली मुठ माती, समता निर्मूळ समरसिद्धीला केली सैन्य भरती, स्वराज्य कामी पणी लाविले सर्व धर्म पंथ, राष्ट्रीयतेचा महान केला महाराष्ट्र धर्म। आणि शेवटी ते असं लिहितात, सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, सह्याद्रीच्या कडे कपारी लढला शिवराया, आणि हिमालयाच्या स्वातंत्र्याचा घडविला मूळ पाया। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून पहिलं स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्याचं मॉडेल पुढे नसताना त्यांनी स्वराज्यासाठी हजारो मावळे बलिदान देणारे, प्राणांचे बलिदान देणारे मावळे निर्माण केले, स्वराज्य निर्माण झालं। पण स्वराज्यामध्ये समता असते का? मग ती समता आणण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं। समतेमध्ये बंधुता असते का? ते बंधुता जमवण्याचं काम आपल्या शाहू राजांनी केलेलं आहे, प्रचंड मोठं काम केलेलं आहे। शिवाजी महाराजांचं नाव घेतलं पण त्यांनी खरं मॉडेल वापरलं ते महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांचं मॉडेल वापरलेलं आहे। आणि नंतर त्या सगळ्याला संविधानात स्वातंत्र्यामध्ये बांधण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। म्हणून हा महाराष्ट्र पुरोगामी आहे, हा देश पुरोगामी आहे आणि तो ठेवला पाहिजे। त्यासाठी आपली शाहिरी वापरली पाहिजे। त्यासाठी शाहिरांनी आपली कर्तव्य जे आहेत ती जास्तीत जास्त बजावणं ही आजच्या काळाची गरज आहे। महात्मा फुलेंनी तर त्यांनी महात्मा फुलेंवरची गाणी पण खूप आहेत, सांगण्यासारखं अजून खूप गोष्टी आहेत, परंतु आजही अशा पद्धतीने गाणी लिहिणारी आहे। अकलूजचं एक राजेंद्र कांबळे नावाचं आहे, त्यांनी 15 दिवसापूर्वीच एक मला अगदी पटकन हवा होता म्हणून त्यांनी गण लिहिला। त्यांनी तो शिवाजी महाराजांना अर्पण केलेला आहे। स्वराज्याच्या युगपुरुषान जिजाईच्या नंदना, घ्यावो घ्यावो तुम्हास पहिली शाहिरी वंदना, माती सम जीवन अमुचे तुम्हीच हो फुलविले, भगवा झेंडा हाती देऊनी नवसंजीवन आम्हा दिले, जगण्याला मग अर्थच आला आली नवी चेतना, घ्यावो घ्यावो तुम्हास पहिली शाहिरी वंदना, स्वराज्याच्या युगपुरुषानं जिजाईच्या नंदना म्हणजे शिवाजी महाराज। हे आजपर्यंत सुद्धा चालू आहे, परंतु आपल्याकडे आता सध्या शाहिरापेक्षा गौतमी पाटील जास्त बरी वाटते ना। ह्या देशामध्ये आता भयानक झालेलं आहे, जास्तीत जास्त श्रीमंत होण्यासाठी गौतम अडाणीचं नाव येतं तोंडात आणि अधिकाधिक कार्यक्रम सुंदर बघायचे असेल तर गौतमी पाटीलचं येते। मग शाहू स्मारकाच्या खुर्च्या अशाच राहणार ना, तुम्हीच परत परत येणार, आपल्याबरोबर परत परत कोण आणणार? आपल्या घरची 4 माणसं का नाही आपण आणू शकत? मी नेहमी सांगितलं एकटे नका येऊ, बुवाबाजीला जातात ना तसं
ज्ञानेश महाराज सांगायला आलेत म्हणून, ज्ञानेश्वर महाराज सांगा आलेत, येतील लोक खूप येतील, घरातली लोक येतील, खोटं सांगून का होईना पण येत असतील तर आली पाहिजे. शाहीर कसा असावा? शाहीर विभूते होते, आता वारले गेले, मोठे विभूते, तुम्हाला माहिती असेल इकडे सांगलीचे विभूते. शाहिरा गाणं गा छान, मुर्द्याला यावं अवसान. शाहिरा गाणं गा छान, मुर्द्याला यावं अवसान. प्रेमाची गाणी लई झाली, प्रेमाची गाणी लई झाली, मजा लावण्यांची पुरे झाली. पोवाड्याने उठवरे रान, शाहिरा गा गाणं छान. मग त्यांनी संभाजी राजांचं बलिदान असं खूप बाजीप्रभूंचं पण लिहिलेलं आहे. आणि शेवटी म्हणतात प्राणाचे देऊनी मोल. शाहिरांनी काय केलं पाहिजे? प्राणाचं मोल दिलं पाहिजे, नुसत्या बिदागीने घेतली पाहिजे, आपली जिद्दीने उभं राहिलं पाहिजे. प्राणाचे देऊनी मोल, स्वातंत्र्य करा रक्षण, हा धडा देई शिकवून. गातो विभूते शाहीर तान, शाहिरी तान, शाहिरा गाणं गा छान. आणि त्याच्या आधी जे अमर शेख जे आहेत ते शिवाजी महाराजांबद्दल लिहितात. त्यांचं सगळं गाऊन दाखवता आलं असतं पण तो साजबी जाणावा लागला असता. 4 माईक वाढले असते, ढोलकीवाला, पेटीवाला, बजेट वाढलं असतं आणि कोरसवाला. म्हणजे त्यांचं बजेट खूपच असतं, जे आपण बोलायचं आणि त्यांनी कोकलायचं, पण त्यांचं त्यांना सांभाळून घ्यावं लागतं खूप. अमर शेख लिहितात आज समाज शिवबा बनूनी मज पुढे यावा, त्यानं सत्तेचा नांगर जरबेत चालवावा. शाहिरी गाण्यात नफेखोर चोर त्यांना दूर सारावा, अवघा समाज समृद्ध बनवावा, ही अमर अभिलाषा, दुजी नाही भाषा, जिरहा जी जी. शिवाजीबद्दल आज शिवाजी महाराज कसे असावे तेही शाहिराबद्दल म्हणतात. शाहिराची जबाबदारी का? शाहीर कसा असावा? सिंह गर्जना ठोक शाहिरा गाऊ लाग बिंधोक. सिंह गर्जना ठोक शाहिरा गाऊ लाग बिंधोक. ऐक्य सूर्य ही मशाल घेऊन जुन्या जगाला टाक जाळूनी. तुझ्या गर्जनेच उठू दे, हादरून सारा लोक, शाहिरा गा बिनधो. पुढे ते म्हणतात कवन आपुले स्वैर गायचे. कोणाच्या राजीखुशीसाठी नाही तर स्वतःच्या जबाबदारीने गायचं. कवन आपुले स्वैर गायचे, पैशावारी नाही विकायचे. कवन आपुले स्वैर गायचे, पैशावारी ना विकायचे. आतडी येऊ दे गळ्यात गाऊन, कलावंत तू डोळे रोखून. टाक जगातील जुलूम जाळून, आग आसमंती ओख, शाहिरा सिंह गर्जना ठोक. असे शाहीर कुठे? शाहीर आता ड्रेपरीत अडकलेले, शाहीर आता डॉल्बी आणखीन काय ते डीजे आणखीन या माईकच्या ह्याच्यामध्ये अडकलेले. वाईट नाही त्याच्यात काय, पण गाणं कुठलं येतं, गाणं कुठलं आलं पाहिजे. मला असं वाटतं जर आपण शिवरायांशी आपलं नातं शाहीरचं जर जमवत असतील, आपलं नातं जुळवत असतील, तर त्यावेळी जे शाहीर जसे राहिले ते केवळ सोन्याचा तोडा देतो म्हणून नाही, तो मिळतो म्हणून नाही, की सगळ्यांना प्रत्येक वेळी मिळालाच असेल असंच नाही आहे ते. पण फुकटची भाटगिरी करण्यापेक्षा शाहीर गाऊन, शाहिरी सांगून समाज प्रबोधन करा. त्यासाठी तुम्ही पण बघताना शाहिराकडनं तशी अपेक्षा ठेवा. एक महाराष्ट्र गीत टणटण टणटण वाजलं की आपण एकदम असं वाटतं की आता सिंहगर्जना आता झालीत. आणखीन सह्याद्रीच्या काय रक्षणा काय ते आपलं आहे ना तख्त राखीतो मराठीचं, असं वाटलं की आपल्याला भरून येतं. पण मला वाटतं की त्याच्यापेक्षा शाहिरांनी आपला इतिहास लक्षात ठेवून आपला मराठी बाणा हा देशाचा बाणा आपण नीट ठेवला पाहिजे, चांगला ठेवला पाहिजे. त्यासाठी आपली जी मनातल्या ज्या व्यथा आहेत त्या समाजाच्या व्यथाने आपल्या एक झाल्या पाहिजे. त्याच वेळी होतं त्यासाठी इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे. एक शाहीर देवलकर नावाचे होते. आता मराठी बाणा नावाने नाचगाणं खूप केलं जातं. लोकसंगीताच्या नावाखाली कोळ्यांचे डान्स आणखी रेकॉर्ड डान्स जाऊन मराठी बाणा होणार नाही. आपल्याला शिवाजी महाराज आणि ह्या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लक्षात ठेवून पुढे वागलं पाहिजे असं मला वाटतं. त्याची अपेक्षा आपण वाढवली पाहिजे. नाहीतर कुठला तरी लिंबाड्याचा डोंगर आणखीन काय ती देवी अंगात येऊन दाखवायची, 8 जिभा काढून रांग उभी करायची पिरॅमिड सारखी,
हे शाहिरी गाण्याने मराठी बाणा नाही. तर मराठी बाणा कसा आहे? इतिहास घडविला इथे, मंत्र स्वातंत्र्य दिला भारती, याच यशाचा धडा शिकविते माझी मराठी माती. अभिमान डिवचण्या याल हा बदला वया भूगोल, तर शिवबाचा हा लाल शत्रूचा होईन कर्दन काळ. गरजेल पुन्हा धावेल होऊनी सह्याद्रीची सेना, देश रक्षणा अर्पिन प्राणा, हाच मराठी बाणा, हाच शाहिरी बाणा. धन्यवाद.